ठाणे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये चितळसर मानपाड या इथल्या 193 एकर जमिनीच्या टीडीआर प्रकरणावरून जोरदार गदारोळ झाला। संबंधित कंपनीला 32,000 चौरस मीटरऐवजी तब्बल 7,40,000 चौरस मीटर टीडीआर नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला। त्याबरोबरच नजराणा आणि स्टॅम्प ड्युटी न भरल्यामुळे राज्य शासनाचा 7,000 कोटींच्या महसुलाचं आणि ठाणे महानगरपालिकेचं 1,000 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप देखील सभागृहामध्ये करण्यात आलाय। या अतिरिक्त टीडीआरमुळे शहरातील पायाभूत सुविधांवरती ताण येईल आणि भूमिपुत्रांच्या जमिनींच्या किमतींवरती परिणाम होईल अशी भीतीही सदस्यांनी व्यक्त केली। दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एबीपी माझाशी बोलताना हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सर्व नियमांचं पालन करून घेतल्याचा दावा केलाय। आज 40,000 घरं बनतील त्या टीडीआयच्या मार्फतून। 40,000 घरं म्हणजे 1.5 लाख लोकांचं पॉप्युलेशन वाढेल। तर तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर आहे का तुमच्याकडे? तुम्ही इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट केला आहे का? तुम्ही पाणी देऊ शकत नाही, तुम्ही त्यांना ड्रेनेज देऊ शकत नाही, चांगले रस्ते देऊ शकत नाही, ट्रान्सपोर्टेशनची सुविधा नाही आहे। तर एवढं ह्याच्याने कशाला एवढी घाई आणि ह्याच्यात तुम्ही टीडीआय दिला? हा आमचा मूलभूत प्रश्न होता। त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिलेत प्रशासनाने आणि ह्या उत्तराचं म्हणजे मला वाटत नाही काय ते ह्याच्याशी काय कन्सर्ट आहे। महापालिकेने उत्तर देताना त्यांनी असं सांगण्यात आलं, म्हणजे माझा प्रश्न होता की स्टॅम्प ड्युटी का नाही भरली, 1 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हे तुम्ही त्यांच्या नावावरती करून दिलं। चला टीडीआर देताना स्टॅम्प ड्युटी भरायची नसते, ती कशी की जर टीडीआर दयाभाई कंपनीला पूर्ण दिला असता आणि त्यांनी जर तो विकला असता तर त्यांना स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे। सिंगल सातबारा असताना, दयाभाई कंपनीचा सातबारा असताना टीडीआर 3 कंपनीच्या नावाने डीपीआर पावती का काढली? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।